तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इकडनं ब्लॉग चालू करतोय रक्षममधून आणि रक्षम टू जाणार आहे आता चिटकुल. इकडनं ब्लॉग करण्याचं कारण आहे की मध्ये मध्ये भरपूर पाऊस होता, त्यामुळे मोबाईल काढू शकत नव्हतो. गोप्रो होता पण गोप्रोला त्याचं कवर नव्हता म्हणून चालू नाही गेले. तर इकडनं चालू करतोय. आता रूम चेकआउट केलं आहे आणि मध्येच सुरुवात करतोय ब्लॉगची. तर दाखवतो आम्ही ते आता सध्या ब्रेक घेतलेला आहे. आमच्या बाईक आहेत, ही आपली बाईक आहे हिमालयन 450. तर हिचं नाव ठेवलेलं आहे आपण नंदी आणि ही हिमालयन 411. ही कुणालची बाईक आहे और इसका नाम है विंजू. ह्याने आजीचं नाव ठेवलेलं आहे या बाईकचं. तर आता आम्ही निघणार आहेत चिटकुलसाठी. तर सोनू पण रेडी होते, बलक लावायला होते, फुल प्रोटेक्शन. सोनू हे चिलखत कसं वाटते तुझं आता घातलं हे चिलखत पूर्ण? मस्त वाटते. गरम होते का याच्यामध्ये? बापते थोड़ी एक बात बताने वाला हूँ. हाँ. अगर हम अपने को हिमाचल घूमना है ना तो 1 महीना भी हम अपने को कम पड़ेगा. कम बात तो सही है. दौड़ना तो पड़ेगा. बराबर है, बराबर है. इसलिए तो मैं हर साल एक बार तो आता ही आता हूँ हिमाचल. तर आता निघतो आम्ही चिटकुलसाठी. 8 किलोमीटर आहे. सोनू बघा, सोनू मागे गाडी आहे. तर चला बस सोनू. पुढचा रस्ता पण दाखवतो तुम्हाला. रस्ता पण मस्त आहे, पूर्ण थंडगार वातावरण झालेलं आहे. फक्त ऊन येते मध्ये मध्ये थोडं, तेव्हा थोडी गरमी नव्हते. आपल्या गाडीचं आवाज बघू शकता कसं आहे. जेव्हा रनिंगला असते तेव्हा झोप उडून टाकते पूर्ण. झोपेचं काय एवढं हे नाही. आणि आता वॉटर क्रॉसिंग आहे, हलकीशी वॉटर क्रॉसिंग. तर जाऊया. आपली हिमालयन आहे त्याच्यामुळे काय एवढं आपल्याला वाटत नाही. तर नॉर्मल आपण दिसू शकतो वॉटर क्रॉसिंग. पाणी भरपूर थंड आहे. जर सूट भिजले तर पूर्ण परत पाय गारटतील. हो, जसं काय स्नोफॉल होते. हो हो, काय वाटते, कसं वाटते ना सोनू? एकदम भारी वाटते. स्नोफॉल वाटतोय ना? स्नोफॉल वाटते. हां, मजा आली. रस्ते तर सुंदर आहेत भरपूर. म्हणजे हे जरी हे खडबडीत असले तरी पण काय वाटत नाही. इकडे मजाच वेगळी आहे गाडी चालवायला. आणि इकडे बाईकशिवाय म्हणजे असं काय नाही, कार पण घेऊन येऊ शकता पण बाईक सर्वात बेस्ट आहे. बाईकचा अनुभवच वेगळा आहे. रस्ते बघू शकता, पूर्ण हा दगड कापून रस्ता बनवलेला आहे. बघा हा नजारा बघा. ही पूर्ण खाई आहे. खाली मी साईडला नाही घेत कारण काय थोडी भीती पण वाटते. आणि ते बघा समोर बघू सगळं फ्रीज होतं. रस्ते पण सुंदर, सर्व सुंदर सुंदर. सोनू मागून सर्व दाखवते पण गाडी चालवताना इकडे तिकडे बघू शकत नाही जास्त कारण की खाली पूर्ण खाई आहे. अकरा 11,320 फीट उंचावर इंडियाज लास्ट विलेज. तर आम्ही आता थांबवणार आहे तिथे गाडी जरा फोटो वगैरे आणि फोटो काढण्यासाठी. तर गाडी त्या साईडला लावलेली बरं पडेल मला, जाम लावते. तो काढायला तर गाड्यावाल्यांना प्रॉब्लेम नाही पण. आता चिलखत राहून हे चिलखत घातलेलंच आहे. मिररमध्ये दिसत असेल चिलखत घातून ठेवलेलं आहे. आता चिलखत काढायला खूप कंटाळा येतं तरी पण ग्लोव्ज काढतो. मी थोडीशी इकडे फोटोग्राफी तर व्हायलाच पाहिजे सो मी त्या ठिकाणी फोटोग्राफी चालू केलेली. चिलखत काढलेलं आहे. मला मोबाईल घेऊया तर चला.
पुन्हा एकदा चिटकुलमध्ये आपलं स्वागत आहे. तर चिटकुलमध्ये आपलं स्वागत आहे. 11,320 फूट उंचावर आहोत आपण आणि उद्याचं लास्ट विलेज आहे. कुणाल पण येतोय. 11,320 फूट आणि तो विलेज पुढे ही रिव्हर बचपा रिव्हर बचपा नदी आहे. सोनूला इकडे खूप मजा येते. कालीचा बड्डे होता सोनूचा आणि आज तिचा दुसरा दिवस आहे. ते पण फिरण्यापासूनच सुरुवात झाली आहे बड्डेची. चिटकुलमध्ये पण भरपूर हॉटेल्स वगैरे पण आहेत, कॅम्पिंग पण आहेत. तिकडे रूम वगैरे अवेलेबल असतात पण बुकिंगवर यायला लागते. तुम्ही जेव्हा शोधी करतील तर तेव्हा तुम्हाला जास्त रूम नाही भेटणार आणि महाग भेटेल. त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा कोणत्या एजंट थ्रू पण करू शकता. आणि आय लव्ह चिटकुल, खूपच भारी आहे ही चिटकुल सर्व. आणि भापसा नदी. मी ग्रामपंचायत चिटकुल में आपका हार्दिक स्वागत करते हैं. तर चला पुढे होऊया. चिटकुल आपले चिडवतात एकमेकांना, हे काय रे चिटकुल चिटकुल. इकडे गाव आहे चिटकुल. खरंच चिटकुल खूप सुंदर आहे. लोकल लोकांसाठी बस होत्या. आपण गावात घेतलेलं आता चिटकुल. खूप हॉटेल्स वगैरे आहेत. हॉटेल होमस्टे. हा नजारा काय आहे बघा. खरंच आउट ऑफ फिरण्यापेक्षा तुम्ही इकडे या. नदीचं पाणी इथे पण स्वच्छ. आपल्याकडे नुसती गटार येतात रस्त्याने, इथे बघा स्वच्छ आहे पाणी. आणि इथनं हे पाणी पिऊ पण शकतो आपण, कारण काय हे फक्त ग्लेशियरचं पाणी आहे. म्हणजे जेव्हा बर्फ विरघळतो तेव्हा ते पाणी खाली येते डोंगरातनं. जास्त करून हे लोक इकडचंच पाणी पितात. छम चिटकुल वन्य प्राणी शरण्यस्थळ. स्वागतम स्वागतम निवे स्वागतम. चला आता पुढे इंटर होऊया. आणि इकडे लास्ट आहे. तिकडनं आपल्याला युटर्न मारायला लागेल असं वाटते आम्हाला, कारण की ते पुढे एंट्री नाही. तर इकडनं आता युटर्न मारायला लागेल असं वाटते. हां तर त्यांनी आम्हाला एंट्री दिलेली आहे. हे कार्ड आम्हाला दिलेलं आहे. तर आता हे कार्ड घेऊन आम्ही एंटर होत आहे. कार्ड देऊन आम्हाला चिटकुलच्या पुढे 4 किलोमीटर एंट्री दिलेलं आहे. तर दाखवते तुम्हाला पुढे सर्व. तर चला पुढे जाऊया. 4 किलोमीटर ते सर्व असंच आहे. ते बोलतात असंच आहे, सिम्पल सर्व. तेच पुढे काहीच भेटणार नाही, गावं वगैरे कॅम्प वगैरे काय नाही. हे पूर्ण आर्मीचा एरिया आहे. इकडनं बॉर्डर चालू होते असं ते बोलतात. पुढे जाऊया. थँक्यू सो मच इंडियन आर्मी. सेकंड रिव्हर क्रॉस. गणपती बाप्पा मोरया. हो छोटीशी होती पण ॲक्च्युली पाय जर भिजले तर पूर्ण थंडावतील परत. काही तेव्हा सुकवलात पाय. 2 दिवस तेच चाललेलं पूर्ण. आर्मी ऑफिसरांनी आता थांबवलेलं आहे. त्यांची व्हिडिओ नाही घेतली तरी त्यांनी गाडी लावायला सांगितलं आहे. त्यांनी थोडा टाईम थांबून
फोटो वगैरे व्हिडिओ काढून आपण निघणार आहोत. तर चला सावकाश चला. हो तर आपण आलेलो आहेत चिटकुलपासून 4 किलोमीटर पुढे. इंडियन आर्मी लोकांनी आम्हाला पुढे जाण्यास म्हणजे एंट्री दिलेली आहे. तर आम्ही आलेलो आहे आता. तिकडचा नजारा बघा. आता चिलखत काढून टाकलेलं आहे पूर्ण. जो चिलखत घातलेला म्हणजे रायडिंग गिअर्स काढले आहेत आता. थोडं उंचावर जाऊया. इकडे मजा आहे यायला लागली आता. तुम्ही खरंच वेळ काढून या इकडे. इकडे सप्टेंबरमध्ये पाऊस कमी असतो, येऊ शकता. नाहीतर जूनमध्ये पण येऊ शकता. तर जूनमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला बर्फ बघायला भेटेल इकडे. डोंगर आहे ते. आता पाऊस पडल्यामुळे थोडा बर्फ विरघळलेला आहे. इकडे थोडं बोलायला हे होते कारण की थंडी आहे ना. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आता इकडनं निघत आहे. जास्त टाईम वगैरे थांबू शकत नाही. आपलं चिलखत आहे. वजन आहे भरपूर पण घालावं लागतेच. सेफ्टी आहे ना. हे बलक लावा. आता हे आपलं हेमलेट आणि हेमलेटचं अरे फुलच पडले. हेमलेट घालतो आता. अरे आर्मीवाले आमची वेट करतायत की आम्ही कधी निघणार आहोत. आता निघूया. तर आता आम्ही ढाब्यावर चाललेलो आहे खाली जेवायला. हा खाली ढाबा आहे. खता आई शपथ खाली पण येऊन गेलाय. खाली बाबा. ओ खाली बाबा. खाली बाबा. हो हो. आणि सोनू हे फोटोशॉप केलेलं. फोटोशॉप केलं. बाकी ठीक आहे सर्व. चला ऊपर भेटते ना. वरच बसतो आता इथे. ढाब्यावरून तर या ठिकाणी आता फक्त राजमा चावल अवेलेबल आहे. तर आम्ही राजमा चावल मागवलेले आहेत. थोडासा पोटाला सहारा. सोनू कंटाळलेली आहे राजमा चावल खाऊन. पण आता काय करणार,
खाऊन निघायलाच लागेल. मात्रे भी ब्लॉग बना रहे तो इसका टाइम पहले तो वीडियो बना ले पहले. राजमा चावल विथ मिरची. आहा, फ्राई सूखा मिर्ची और हरा मिर्ची. लोणचं. भरपूर तिखट आहे. चला जेवणाचा आस्वाद घेऊया आता. समोर दिसते ती मोनस्ट्री आहे चिटकुलमधली. तिथे जाणार नाहीत आता आम्ही, त्या निघणार आहेत. कारण की भरपूर लेट झालेलं आहे. 3 वाजलेले आहेत आणि आम्हाला कल्पाला पण पुसायचं आहे. रस्ता पण खूप खराब आहे. हॅलो हेलो. जाओ ना आपका फोटो में. इधर कैमरे में. इधर इधर. माता देवी जी की कृपा से आपकी यात्रा मंगलमय हो. अमर उजाला. चला बाय बाय चिटकुल. हो चिटकुल. काल रात्री आपण इकडे स्टे केलेला. आता आपण इकडे थोडं फ्रेश होणार आहे आणि आपलं लगेज आहे ते घेऊन निघणार आहे. हे आपलं हॉटेल. काल रात्री आपण इथे स्टे होतो. तर गाडी लावतो पार्किंगला पहिला. तर का रात्री इकडेच स्टे होतो रात्री. तर आता लगेज घेऊन आम्ही निघणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला हॉटेल दाखवतो. भरपूर मस्त हॉटेल आहे आणि इकडची सर्विस पण खूप छान होती. तर दाखवतो हॉटेल. तर चला आतमध्ये जाऊया. रूम आहे ते. हे नॉर्मल रूम आहेत. वर बाल्कनीवाले रूम पण आहेत. चला दाखवतो. ही 2nd फ्लोअरवर आपली रूम होती. 109 आणि 110. तर रूम दाखवतो. वॉशरूम, बेड, हिटिंग बेड आहेत.